लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत। यामध्ये मार्च एप्रिलचे 3,000 रुपये देखील तुम्हाला आलेले नसेल तर पैसे का आलेले नाहीत, याचप्रमाणे पैसे न येण्याची 5 मोठी कारणे कोणकोणती आहेत ते आपण इथं जाणून घेऊया। हे जर तुम्ही 5 काम केले तर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या देखील खात्यामध्ये इथं जमा होईल। तर आता पैसे का अडकते, तुमचे नाव यादीत आहे का, स्टेटस कसं पाहायचं आहे, तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे की मार्च आणि एप्रिलचे एकूण 3,000 रुपये इथं लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज जमा झालेले आहे। आजपासून वाटप इथं सुरू झालेले आहे। त्याचप्रमाणे मे संदर्भात सुद्धा अपडेट इथं आलेले आहेत। तर आता यामध्ये महत्त्वाचे जे काही अपडेट म्हणजे KYC पूर्ण नाहीत। आता ज्या लाडक्या बहिणींची KYC पूर्ण नाहीत तर अशा लाडक्या बहिणींचे पैसे इथं थांबलेले आहेत। आता KYC ची साईट इथं आता बंद आहे। तर आता KYC ची साईट कधी सुरू होईल याबद्दल सुद्धा आपण माहिती पाहणार आहे आणि कशी KYC करायची हे सुद्धा आपण इथं पाहणार आहे। सर्वात पहिले म्हणजे लाडक्या बहिणींची KYC करणे बंधनकारक होतं। ज्यांनी कोणी KYC केली तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिलचे एकूण 3,000 रुपये जमा झालेले आहे। यानंतर इथे दुसरं जे यामध्ये आधार लिंक, जर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल, DBT लिंक नसेल तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये इथं टाकलेले आहे। याचप्रमाणे अर्जात चुकीची माहिती, यामध्ये नाव असेल, जन्मतारीख असेल, खाते क्रमांक, तर यामुळे बरेच महिलांचे पैसे इथं बरेच महिला यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत। तर त्यामुळे चुकीची माहिती दिलेली आहे। आधार लिंक नाही, KYC लाडक्या बहिणीने केलेली नाही। यानंतर इथे आपलं अपात्रता यादीमध्ये नाव आहे, तर बरेच महिलांचे नाव अपात्र यादीमध्ये गेलेले आहे। आता KYC करताना काय होत होतं की महिलांचं नाव यादीमध्ये दिसत नव्हतं, तर अशा महिला अपात्र होत्या। आता बँक सर्व्हर्स DBT समस्या, आता याचे स्टेटस कसे तपासायचे, सर्वप्रथम लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जा, मोबाईल नंबर टाका, OTP टाकून ॲप्लिकेशन स्टेटसवरती चेक करा तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला की पेमेंट प्रोसेसिंगमध्ये आहे। आता यांसाठी लाडक्या बहिणींसाठी एक हेल्पलाईन नंबर आलेला आहे 181, यावरती लगेच कॉल करा आणि सविस्तर माहिती घ्या। आता लाडक्या बहिणींच्या जे की 3,000 रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहे मार्च आणि एप्रिलचे, ज्याचा अर्ज अप्रूव्ह आहे, KYC पूर्ण आहे, बँक खाते DBT लिंक खाता आहे, दोन्ही हप्ते एकत्र जमा झालेले आहे, अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे काही जिल्ह्यांमध्ये 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता या जिल्ह्यांची यादी आपण इथं पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे इथं जमा झालेले आहे। यामध्ये जळगाव, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव नंतर अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यानंतर जालना, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, नाशिक, याचप्रमाणे या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। आता पेंडिंग जे काही राहिलेले जिल्हे आहेत तर या जिल्ह्यात लवकरच जमा होईल। ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नसतील तर अशाने घाबरण्याचं काही कारण नाही, लवकरच टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा होत आहे। सर्वच महिलांना एकाच दिवशी पैसे इथं येणार नाही। पैसे का आलेले नाहीत तर काय करावे, KYC तपासा, आधार लिंक तपासा, अर्ज व्हेरीफाय आहे का चेक करा, DBT लिंक आहे का चेक करा, संबंधितसाठी 181 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा। आता लाडक्या बहिणींसाठी जो काही हेल्पलाईन नंबर इथं जाहीर केलेला आहे यामध्ये तुम्ही पैसे का आलेले नाहीत हे जाणून घेऊ शकता। यामध्ये 1500 असेल, 2 हप्त्याचे पैसे असेल तर यामध्ये पैसे का आलेले नाहीत, मार्च एप्रिलचा हप्ता जाणून घेऊ शकता। तर लगेच 181 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा। दुसरं म्हणजे तुमचा अर्ज मंजूर आहे का हे चेक करू शकता कॉल केल्याच्या नंतर। अर्ज पेंडिंग आहे का, रिजेक्ट झाला असेल तर तो कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झालेला आहे, लाडके बहीण योजनेचे पैसे बंद झालेले असेल तर ते कसे सुरू करायचे आहे, या 181 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून माहिती घेऊ शकता। यानंतर तुमची KYCचा प्रॉब्लेम असेल, अधिकही तुम्ही लाडक्या बहिणींनी KYC केलेली नसेल तर तुमचे पैसे तर थांबलेले असेल तर KYCचा प्रॉब्लेम आहे, बँकेच्या खात्या आधार लिंक नाही, बँकेची KYC केलेली नाही तर यामुळे देखील तुमचे पैसे थांबलेले असू शकते। तर आता यादीत नाव नाही तर अशांचे नाव काढले गेले असेल तर यासाठी 181 या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा। पैसे दुसऱ्याच्या खात्यात गेले, जुनं DBT, त्याचप्रमाणे तुमचे जे काही खातं आहे ते दुसऱ्याला DBT लिंक आहे त्यामुळे दुसऱ्या खात्यामध्ये पैसे गेले असेल, नवीन फॉर्मबद्दल याचप्रमाणे तक्रारी नोंदवण्यासाठी 181 हा हेल्पलाईन नंबर लाडक्या बहिणींसाठी इथे सुरू करण्यात आलेला आहे। आता कॉल केल्याच्या नंतर ही माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। यामध्ये लाभार्थ्यांचे नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, अर्ज क्रमांक आणि त्यातील जे काही म्हणजे समस्या कोणती आहे ते। आता 181 जे काही सर्वाधिक येणाऱ्या तक्रारी यामध्ये
सर्वाधिक जास्ती तक्रार येत आहे. यामध्ये मार्च एप्रिलचे 3,000 रुपये जमा झालेले नाही. याचप्रमाणे कोणाचे पेमेंट प्रोसेसिंग आहे, कोणाचं डीबीटी फेल झालेलं आहे, काही जणांचं बँक पेंडिंग आहे, काही जणांची KYC एरर आहे, OTP येत नाही, व्हेरीफाय. त्याचप्रमाणे बरेच जणांचे बँकेची KYC राहिलेली आहे. बरेच जणांचा फॉर्म इथं रिजेक्ट देखील इथं झालेला आहे. तर अपात्र, डॉक्युमेंट्स मिसमॅच, इन्कम, जे काही 4 व्हीलर आहे घरी, तर अशा बरेच महिला यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत. तर आता एक लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे नवीन फॉर्म लवकरच सुरू होणार आहे. दुसरी जे गुड न्यूज म्हणजे जे काही राहिलेल्या महिला आहेत, असे नाही की सर्वच महिला अपात्र ठरलेल्या आहेत. पात्र महिलांच्या खात्यामध्ये येते 2 ते 3 दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. हेल्पलाईनसाठी 10 ते 6च्या दरम्यान तुम्ही कॉल करा. नवीन फॉर्म सुरू होण्यास इथं शक्यता आहे. यामध्ये नवीन अर्ज, ज्यांचे कोणाला पैसे मिळत नाही, ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, ज्यांचा अर्ज पेंडिंग आहे, तर अशा लाडक्या बहिणी नवीन अर्ज सादर करू शकता. यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, उत्पन्नाचा दाखला, फोटो, रेशन कार्ड आणि तुमचं कास्ट सर्टिफिकेट हे तुम्हाला डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे. आता फॉर्म कुठे भरायचा आहे, तर आता यासाठी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवर लवकरच लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म सुरू होतील. या संदर्भात अधिक माहितीसाठी व अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा किंवा सर्वाधिक माहितीसाठी 181 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा. सविस्तर माहिती तुम्हाला यावर बघायला मिळेल.